नमस्कार, रोशनीज किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत। आज आपण बनवणार आहे सुंठवडा। बाळगोपाळाच्या स्वागतासाठी जन्माष्टमीनिमित्त पूर्वीपासून सुंठवडा प्रसाद म्हणून बनवण्याची प्रथा आहे। चला तर मग लागणारे साहित्य पाहूया। 1 वाटी सुकं खोबऱ्याचे काप, 5 खारकीचे बिया काढून केलेले काप, 4 चमचे खडीसाखर, 1 चमचा धने, 1 चमचा खसखस आणि सुंठ घेतलेली आहे। तर सगळ्यात आधी धने तव्यावर 2 ते 3 मिनिटे भाजून घेऊ। नंतर खोबरं लाल रंग येईपर्यंत भाजून घेऊया। आता खोबरं काढून खारीक 2 मिनिटे भाजून घेतलेली आहे। आता गॅस बंद करून तव्यावर खसखस गरम करून घेऊया। आता मिक्सरच्या भांड्यात धने, खसखस, सुंठ आणि 2 वेलची सोलून घेतलेली आणि खडीसाखर बारीक करून घेऊया। नंतर खोबरं आणि खारीक वाटून घेऊ। जाडसर वाटून घ्यायचं आहे। आता बारीक केलेले सगळे जिन्नस मिक्स करून घेऊया। आता आपल्या बाळगोपाळासाठी तयार झालेला आहे प्रसादासाठी सुंठवडा। तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।